ईशानपदक्रमोपनिषदैः गायन्त्यं सामरः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यान्तन्न विदुषुरासुरगणा देवाय तस्मै आदौ देवकी देवगर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्तीसुतापालनम् एतत् भागवते पुराणे कथितं श्रीकृष्णलीलामृतं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं हे गोविंद हे गोपाल हे दयानंद हे गोपाल हे दयानंद
आदरणीय सन्माननीय सर्वच बंधू आणि भगिनींनो, लाईन नसते, स्वयंपाकाला थोडासा विसरी लागतो, त्यामुळे महिला मंडळींची थोडीशी तारांबळ उडत असते. पण कमाल आहे त्यांची, एकाच वेळेला त्या किती काम करतात. चूल पेटवल्यानंतर एक भाकर तयार करून तव्यावर टाकत असतात, तिच्याकडे लक्ष असतं. ती भाजली की ती चुलीच्या तोंडाला शेकायची असते, तिच्याकडे लक्ष असतं. एक टाकलेली असते तव्यावर, 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट की हाताने भाकर थापायची, 3 कामं असतात. त्यात बाळ असलं तर ते येतं, मांडीवर बसतं, त्याला सांभाळायचं असतं. चुलीवरच कुठंतरी दूध तापायला ठेवलं असतं, ते उतू येतं का त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. सगळ्या भूमिका एकाच वेळेला किती कुशलतेने पार पडतात आमच्या माता भगिनी. माणूस जातो आणि तो म्हणतो झाला का स्वयंपाक, स्वयंपाक झाला का, एवढाच प्रश्न विचारतो. एवढी कसरत करून, दिवसभराचं कष्ट करून उशिरा पर्यंत त्यांचं काम चालू असतं. त्यामुळे या भागवत कथे द्यायला थोडासा उशीर झालेला असतो. भगवान शब्द आहे, याचा अर्थ आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे, मग आपल्याला भागवताकडे येता येईल. भग शब्दाचा अर्थ आहे ऐश्वर्य. भगवान म्हणजे ऐश्वर्यवान, धनवान म्हणजे धनवान, गुणवान म्हणजे गुणवान. सद्गुणांचा समुच्चय ज्याच्यामध्ये आहे त्याला भगवान म्हणतात. तो माणसामध्ये नाहीये. थोडे थोडे गुण आपल्यामध्ये आहेत, अगदी मोजके गुण आपल्यामध्ये आहेत. विवेकानंद असं म्हणाले की आपला जो मेंदू आहे ना, पूर्ण उमललेला नाहीये. त्याला खूप कमळ आहेत, खूप फुलं आहेत. सगळे जर उमलले ना तर माझ्यासारखे तुम्ही व्हाल. कसे होते ते? एकदाच पुस्तक वाचायचे, परत बघत नव्हते आणि कुठल्या पेजवर काय लिहिलेलं आहे ते सांगत होते. अशी त्यांची बुद्धी होती. आपला थोडासा 1-2 फुलं उमललेले असतात, तेवढ्यावर आपला संसार होऊन जातो आणि म्हणून आपण भगवान नसतो. भग शब्दाचा अर्थ आहे ऐश्वर्य. ऐश्वर्याचे प्रकार किती आहेत? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आयिका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 प्रकार आहेत. 6 गुणवर्य वसती तेथे. हे 6 गुण आहेत, यांची वस्ती ज्या ठिकाणी आहे त्याचं नाव आहे भगवान. भगवान श्री चक्रधर स्वामींनी 8 गुण सांगितलेले आहेत. सौंदर्य, लावण्य, औदार्य, सौभाग्य, दया, मया, कृपा आणि करुणा. हे ज्याच्या जवळ आहे त्याचं नाव भगवान आहे आणि तो परमेश्वर आहे. परम शब्द अगोदर लिहायचा, ऐश्वर्यानंतर लिहायचं, परम शब्द लिहायचा आणि ईश्वर लिहायचं. परमेश्वर असा शब्द तयार होतो. परम या विशेषणाने जास्तीचं ऐश्वर्य, जास्तीच्या गुणांचा, सद्गुणांचा समुच्चय म्हणजे परमेश्वर आहे आणि तो श्रीकृष्णामध्ये आहे. आणि म्हणून तो पूर्ण परब्रह्म आहे, पूर्णांशाने आहे, तो पुरुषोत्तम आहे. हे विशेषण दुसरं कोणाला लागलेले नाही. काय आहे श्रीकृष्णाकडे? यश आहे. तसे यश कोणी संपादन केलं? कोणी संपादन केलेलं नाही. द्वारका बांधली रावणाने, परंतु कुबेराच्या मदतीने बांधली. इथं स्वतः भगवंतांनी लंका बांधली कुबेराच्या मदतीने. इथे भगवंतांनी स्वतः द्वारका तयार केली. श्री लक्ष्मी अलंकृत. औदार्य. औदार्य शब्दाचा अर्थ
तोकडेने गुणे बहुत आवडी. गुण थोडे आहेत पण आवड खूप आहे. तो जो भाव आहे ना, आवडीचा भाव, त्याच्यातून शब्द बाहेर पडतात. आमचे आहे ना फार हुशार आहेत. आमच्या यांच्यासारखं कुणीच नाहीये. आमच्या अण्णांना सगळं येतं. असं जी म्हणते ती सौभाग्यवती आहे, कारण सौभाग्यवताचा कण तिच्यामध्ये आहे, सौभाग्य तिच्यामध्ये आहे. सौंदर्य असंच आखीव रिखीव जे असतं त्याला सौंदर्य म्हणतात. कृष्णा इतका सुंदर कोण आहे? माणसांना आवडतो, स्त्रियांना आवडतो, पशु पक्षी सगळ्यांना आवडतो. इतका सुंदर कोण आहे? सौंदर्य म्हणजे आखीव रेखीव अशा प्रकारचं त्याचं आखीव रेखीवपणा ज्या ठिकाणी आहे तिथं सौंदर्य आहे. आणि लावण्य शब्द वेगळा आहे की ज्याच्यातून झळाळ बाहेर प्रकटते. अंतरीचे भाव बाहेरी प्रकटे, झळाळ बाहेर पडते. तो प्रसन्न असेल ना तर खुललेलं असतं, सगळं उमललेलं असतं, पाहणाऱ्यालाही आनंद होतो त्याचा. तेज हिरा असतो, हिरा तर सुंदर चमकतो, पण हिऱ्यातून जे तेज बाहेर प्रकटतं ना ते आहे लावण्य. ते लावण्य आहे. लावण्याचा पुतळा ते आहे लावण्य. औदार्य म्हणजे भरभरून देण्याची भावना जी आहे ते औदार्य. हे बी घे, ते बी घे, ते बी घे, ते बी घे, काही नको माझ्याकडे, सगळंच घे. भगवान कृष्णाच्या औदार्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी सुरेख वर्णन केलं. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्र पात्र, कैवल्य ऐसे पवित्र वैर्या ही दीधले. असा औदार्य कुठंच नाही. जे शत्रूंना देतो तो उदार आहे. पुतनेनं विष पाजलं तरी तिला मातृत्वाचं फळ दिलं, उदार आहे. आपण नाही देणार. चहा जर बरोबर नसला तर चांगले शब्द आपल्या तो निघणार नाही, छान चांगला झाला म्हणून. अशा पूर्ण गुणाने परिपूर्ण असलेला साही गुणाने एक एक गुण महाभारतामध्ये सगळ्याकडे आहे. कर्ण उदार आहे पण फक्त उदारच आहे. तो क्रूर आहे, तो लंपट आहे आणि तो पराभूत होतो. योद्धा नाही तो. गंधर्वाने कौरवांना नेलं त्यावर झोपडीत लपून बसला, एकट्या भीमाने त्याला हरवलं. उदार आहे, बाकीचे गुण नाहीत. अर्जुन ज्ञानी आहे, बाकीचे गुण नाहीत. मी धर्मराज या ज्ञानी असं म्हणणार नाही, अर्जुन ज्ञानी आहे. कारण अर्जुनाचं परीक्षण भगवंतांनी केलं. चक्रधर स्वामींनी सांगितलं तो सकळ सामग्रीवंत आहे. पुसते अर्जुनाच्या युक्ती जे श्रीकृष्ण चक्रवर्तीची परिहार येतील. त्वमस्य विश्वस्य परम निधानम त्वमव्यय शाश्वत धर्म. ही भाषा कोणाची आहे? ही विद्वानाची भाषा आहे. हे जे शास्त्रीय शब्द आहेत ना हे त्याचे आहेत. सगळ्या विद्यामध्ये पारंगत आहे. कृष्णाला जे येतं ना ते त्याला येत. कृष्ण नाचतो ना तोही बृंदाहून नाचतो. कृष्ण बासरी वाजवतो ना तोही मृदंग वाजवतो. सगळ्या गुणाने परिपूर्ण असल्यामुळे समविचाराची माणसं मैत्रीत रूपांतर होतं. असा तो कृष्णाचा मित्र आहे, म्हणून तो ज्ञानी आहे. ज्ञानी जर धर्मराजा असता तर गीता धर्मराजाला सांगितली असती. गीता एवढी नसती वाढली, इतक्या प्रश्न नसते विचारले धर्मराजाने. अर्जुन हुशार आहे आणि तो प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतो आणि नवीन नवीन प्रश्न निर्माण करतो. ज्ञान आहे त्याच्याकडे, औदार्य नाही. कर्णाकडे औदार्य आहे. वैराग्य विदुराकडे आहे. मंत्री असताना सगळं सोडलं विदुराने आणि झोपडीमध्ये राहायला गेला. मंत्री झोपडीमध्ये राहतो. मंत्र्यांची मजा आम्ही आज पाहतो ती कुठली झलक विदुरामध्ये नाहीये. भगवान कृष्ण घरी गेले ना, केळाचे फोत्र खाल्ले. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई,
सबसे ऊंची प्रेम सगाई। दुर्योधन का मेवा त्याग्यो साल विदुर घर खाई। सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई। धन नव्हतं पण मन धनवान होतं, मनाची प्रसन्नता होती। हे वैराग्य, काहीच नसताना प्रसन्न राहता येतं, याचं नाव वैराग्य। राग म्हणजे आवड, आवड नसणं विराग वैराग्य। इहा मूत्र फलोपभोग विरागो वैराग्यम, एका जवळच आहे। अवधारी तिथं पण नाहीये। गंमत आहे, एक एक माणसामध्ये एक एक सद्गुण आहे। दुर्योधन भाग्यवान आहे, नवनिधी त्याच्या जवळ आहे, त्याने किती वाटला तरी ते संपत नाही, म्हणून यज्ञ प्रसंगामध्ये त्याच्या हातामध्ये अर्थव्यवस्था दिलेली होती। आणि गोपाल कृष्ण सगळंच आहे, सगळंच आहे। भगवान गोपाल कृष्णाने आम्हाला संस्कृती दिली, राजयोग सांगितला, प्रेम दिलं, ज्ञान दिलं। मारामारीच्या प्रसंगामध्ये, युद्धाच्या प्रसंगामध्ये ज्ञान सांगणारा असा कोण आहे? कसं समत्व असेल कृष्णामध्ये? थोडासा आवाज आला प्रवचनानंतर, मी विचलित होतो, तुम्ही विचलित होता। 50,000 लोकांच्या हातामध्ये शस्त्र आहे, डोळे लाल झालेले आहे, मुठी आवळलेले आहेत, कधी हल्ला होई सुरुवात होत नाही, आक्रमण कधी म्हणते सांगता येत नाही। तिथं भगवद्गीतेचं तत्वज्ञानाचं निरूपण आहे। ऐका असा शिक्षक कुठे? म्हणून तो जगद्गुरु आहे, जगद्गुरु आहे तो। खचलेल्या अर्जुनाला उभं करायचं काम करतोय। गोष्टी सगळ्याच्या गीतेमध्ये आहाराच्या गोष्टी आहे। युक्त आहार इथं काय कामाचं? पण सांगितलं, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु योगो भवति दुःखहा। दुःखनाशक योग तुला सांगतो अर्जुना, आहार प्रमाणात असावा, जास्त खाऊ नये, कमी खाऊ नये, झोप जास्त नको, झोप कमी नको, फिरायला सुद्धा पाहिजे। ह्या गोष्टी तिथं आल्या, या पैगंबराच्या जीवनामध्ये सुद्धा आहेत। पैगंबराचे प्रवचन चालू होते एक ठिकाणी, एका डॉक्टरला असं वाटलं आपला धंदा तिथं चालेल, त्यांनी तिथे दवाखाना टाकला। पहिल्या ठिकाणी तरी 4-5 लोक दिवसातून यायचे, इथं एकही येत नव्हता। लोक किती यायचे? 2,000 लोक यायचे। 8-10 दिवस गेले, त्याला आश्चर्य वाटलं, एवढी गर्दी असताना एक पेशंट माझ्याकडे येत नाही। तो पैगंबर साहेबांकडे गेला आणि म्हणाला, पेशंट माझ्याकडे येत नाही, काय भानगड आहे? काय सांगताय तुम्ही त्यांना? काय औषध देताय? म्हटलं कुठलंच औषध देत नाही, एवढे निरोगी कसे आहे? पैगंबर साहेबांनी उत्तर दिलं, मी त्यांना सांगतो, अर्ध जेवण तुम्ही जेवायचं, तुमचं उरलेलं अल्लाला द्यायचं, बिमारी होणार नाही। तुम्ही जे खाता ना, अर्ध डॉक्टरसाठी खाताय, अर्ध स्वतःसाठी खाताय। पूर्ण जेवण केल्यामुळे तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं। रोज याचं रहस्य कळलं का आपल्याला? 1 महिन्याचा उपवास भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात। कमाल आहे, कुठं कुठला विषय बोलावा असं आपण म्हणू, त्याला काही मेळ असतो का? सगळे विषय एकमेकांमध्ये गुंतलेले असतात। इतिहासामध्ये भूगोल असतो, भूगोलमध्ये जीवशास्त्र असतं, शरीरशास्त्र, सगळे विषय एकमेकाशी संबंधित असतात। अर्जुन विचलित आहे, भगवंत हसतायत, गंमत आहे, जागा एकच आहे। अर्जुन रडतोय, विषेदंत मिदमोच, आणि भगवंत हसतायत, प्रसन्निव भारत। दोघांसाठी 2 शब्द आहेत। खचलेला आहे अर्जुन, मला नाही युद्ध करायचं, नाही लढायचं मला। खचलेल्या माणसाला उभारी द्यायला पाहिजे। एक एक अध्याय सरकत जातो, अर्जुनाची मानसिक तयारी होत असते। क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप। अर्जुना, तुझ्या मनाचा क्षुद्रपणा माझ्या लक्षात आला, तू दारिद्र्य आहेस, तू गरीब आहेस,
गरिबी म्हणजे काय? मनाचा क्षुद्रपणा, मनाचा संकोच, स्वतःपुरता जगणं, ही गरिबी आहे. त्यक्त्वा उत्तिष्ठ, सोड, उठ. खचलेला माणूस, क्षुद्र हृदयाचा माणूस, आत्महत्येजवळ गेलेला माणूस. एका गावात एका म्हातारीला लॉटरीचे तिकीट लागलं. म्हटलं कोणीतरी 1 रुपया द्यायला होतो, 1 लाखाचं बक्षीस मिळालं. पण म्हातारी जगल का? भांडे कुंडे करते दुसरीकडे. 1 लाख तिने कधी बघितले नाही. 15 दिवसापूर्वी 50 रुपये सापडले तर म्हातारी बेशुद्ध पडली होती. गावात मीटिंग बसली. आप्पा कसं करायचं सांगा. म्हटलं सांगूच नका ना तिला. नाही सांगायला पाहिजे. तात्या कसं करायचं? म्हणजे थोडे थोडे सांगा. काका वेगळं, बापू वेगळं, आप्पा वेगळं, अण्णा वेगळं बोलले. सांगायला कोण जाईल? नसताना जबाबदारी घेतली एका कोतवालाने. कोतवाल म्हटलं मी सांगतो म्हातारीला. मरू देऊ नकोस, अजिबात मरू देणार नाही म्हणे. कोतवाल गेला. म्हातारीला म्हणला आजी तब्येत बरी आहे का? मस्त मजेत आहे. गोळ्या बिळ्या चालू आहेत कुठल्या? म्हणे नाही, चला बिंदास्त आहे. हिला काही बीपी नाही, डायबिटीज दिसत नाही, काही दिसत नाही. आजी तुम्ही लॉटरीचं काढलं होतं कोणीतरी, मला काही लक्षात नाही. तुम्हाला बक्षीस मिळालं आजी? असं हा विचार करतो. किती सांगू? 50 सांगितले तरी मरेल. 50 रुपयाने बेशुद्ध पडली. नाही 50 नाही सांगायचे, 50,000 नाही सांगायचे. किती सांगायचे, कसे सांगायचे? थोडा विचार केला. म्हटलं आजी तुम्हाला 30,000 रुपये बक्षीस मिळाले. म्हातारी गदगद हसायला लागली. भिकाऱ्याकडे पैसे असतात, आजी घाबरू नका म्हणे तुम्ही. म्हणे मी घाबरत नाही, काळजी करू नको. बक्षीस मिळालं ना मला. अर्धे तुला इथं मी बक्षीस देते तुला फुक्कट. ऐकल्याबरोबर कोतवालच खलास झाला. म्हातारीनं थोडं तरी गृहीत धरलेलं होतं, याने गृहीतच धरलं होतं. ते माणूस खचला की मरतो. भागवत 6 गुणांचं समुच्चय ज्याच्यामध्ये आहे ते भागवत. जे भगवंताचं आहे ते भागवत. भगवंताचे आचार, विचार आणि उच्चार ज्याच्यामध्ये आहेत ते भागवत आहे. भागवत हे सांप्रदायिक नाही. कृष्णच मुळात मध्ये सांप्रदायिक नाही आहे. भगवान कृष्णाची गीता सर्व देशामध्ये वाचल्या जाते. असं जर असेल तर तो सांप्रदायिक नाही आहे. समाज सुधार आणि समाज उद्धार हा गीतेचा उद्देश आहे. अशा प्रसंगामध्ये सांगितलेली गीता, कृष्णाचा चेहरा प्रसन्न आहे, कसा विचलित झालेला नसेल. समत्व आहे कृष्णाच्या जीवनामध्ये. ते समत्व अर्जुनाला भगवंताने शिकवलेलं आहे. त्या भगवंताचा अवतार कसा झालेला असेल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंत सांगतात जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्यावेळेस मी माझ्या आत्म्याचं सृजन करतो. ग्लानी म्हणजे कमजोरी. तुम्हाला ग्लानी आले म्हणजे शरीर थकत, स्फूर्ती राहत नाही, अशक्तपणा येतो. माणसाला येतो, बिमारी जनावरांना होते, बिमारी जमिनीला होते. जमिनी सुद्धा आरोग्य आज धोक्यात आलेले आहे. पृथ्वीला बिमारी होते, कळत नाही. विचारवंत म्हणतात की पृथ्वी धोक्यात आहे. वसुंधरा बचाव नावाचं संमेलन ते घेत आहेत. पृथ्वीला ग्लानी आली, विश्वाला ग्लानी आली. सामान्य माणसाला कळत नाही, त्याची नजर फार मर्यादित असते. ग्लानी आलेली आहे. देवांनी प्रार्थना केली, अवतार घेतो म्हटले. आत्मानं सृजामी, मी माझ्या आत्म्याला निर्माण करतो. पृथ्वीवर दुःख किती प्रकारचे? 3 प्रकारचे आहेत. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. 3 प्रकारचे दुःख आहे. एक दुःख आहे अभावाचं दुःख.
तुमच्याकडे जे नाही ना त्याचं तुम्हाला दुःख असतं ना, त्याचं नाव अभावाचं दुःख आहे. बरेच लोकांकडे बरंच नाही आहे, दुःखी आहेत ते. कोणाच्या तरी घरी पाहतात, दुकानात पाहतात आणि वाटतं की आपल्याकडे पाहिजे, घेऊ शकत नाही आपण, ते दुःखी आहेत ते. दुःख वाटतं त्यांना. शारीरिक दुःख आहे, मानसिक दुःख आहे, निसर्गाचा प्रकोप याचं दुःख आहे. आणि तो निसर्गाचा प्रकोप वाढला नाही का? आवाज व दुःख वाढलेला नाही का? सगळ्या दुःखाचा ज्यावेळेस प्रभाव वाढलेला असतो त्यावेळेस मी अवतार घेतो असं भगवंत सांगतात. अवतार घेण्याला निमित्त असतं. संत भगवंताला अवतार घ्यायला भाग पडतात. पुढं कथा आहे सुपक राजा आणि सुपीक राणीची. सुपक आणि सुपिका यांची मजेशीर कथा आहे. भगवंताची तपश्चर्या करण्यासाठी वल्कल नेसून हे जंगलामध्ये जातात. तपश्चर्या करतात, 2 गुंफा करतात, तिथं बसतात, तपश्चर्या करतात. कितीतरी वर्ष निघून गेलेले, खूप वर्ष निघून गेलेले. शरीर कृश झालेले, शरीरामध्ये त्राण राहिलेला नाहीये. किती पावसाळे, किती उन्हाळे, किती हिवाळे निघून गेले. कंदमुळं थोडस खातात, तपश्चर्या चालू आहे. एक शेजारचा राजा येतो, तो त्यांना मदत करतो. तुम्हाला मी आणून देतो जेवायला वगैरे. ते एक जोडपं असतं. भगवंत प्रसन्न होतात, विचारतात काय हवंय सांग. सुपक राजा, सुपक राणी, तूच हवायस. दत्तात्रयाच्या आईवडिलांनी जसं मागितलं ना, कस्मात उच्यते दत्तात्रेय यस्मात् सुदुश्चरम तपस्तप्ये पुत्र कामयातितराम तुष्टेन भगवता आत्मा एव दत्त स दत्तात्रेय. आत्म्याचं सृजन केलं. आश्वासन दिलं राजा राणीला, तुमच्या घरी येतो, तुझ्या उदरी येतो. राजाही उपस्थित झाला, डब्बा आणणारा. तो म्हटला माझं तुझ्याकडे राहायला येतो. पुढे तो नंद बाबा, यशोदा झाले, तुमच्या उदरी येतो. अशी ही कथा सुरू झालेली आहे. पुढच्या जन्मामध्ये वसुदेव देवकीच्या उदरी भगवान श्रीकृष्ण आलेले आहे. अवतार शब्दाचा अर्थ आहे तृ धातू आहे संस्कृत. तृ तरती, अवतरती. जो स्वतः तरतो, दुसऱ्याला तरतो, त्याचं नाव अवतार आहे. अवतार म्हणजे उतरणे. अवतरती, उतरणे, वरून खाली येतो. वरून म्हणजे कुठून खाली येतो? सामान्य माणसामध्ये मिसळतो. त्याच्या ज्या आनंदाची व्यवस्था आहे ती सोडून तो मनुष्याचं रूप धारण करतो आणि तो आपल्यामध्ये येतो. याला उदाहरण असतं. रायगडावर एक गवळण येते, भाजीपाला आणि दूध विकायला गवळण येते. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड. लक्षात येत नाही तिच्या, ती रमते. 5 वाजता दरवाजे बंद होतात सगळे. दरवाजे बघते, विचारते मला जायचं आहे, जाऊ शकत नाही तू. 5 वाजता दरवाजे बंद असतात. महाराज आले तरी आम्ही उघडत नाही, राजा आले तरी आम्ही उघडत नाही. मला जायचंय घरी. बघ, जाता येत नाही. खाली उतरली ती. अवघड कडा आहे. कुठला मावळा तो कडा उतरू शकत नव्हता, चढू शकत नव्हता. तिथून ती उतरली. घसरत होती, खरचटत होत, काटे मोडत होती, पडत होती, आपटत होती. जंगलातून ती घरी चालत गेली. का? माझं बाळ ताणलेलं आहे. पाळण्यामध्ये माझं बाळ भुकेलेलं असेल, रडत असेल. कुणी उतरवलं तिला? तिचं वात्सल्याने उतरवलं. आई कशी असते? अपना नहीं
तुझे सुख दुख कोई, मैं मुस्काया तू मुस्काई, मैं रोया तू रोई, मेरे हंसने पे मेरे रोने पे तू बलिहारी है। ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, तू कितनी अच्छी है, कितनी प्यारी प्यारी ये जो दुनिया है ये बन है कांटों का, तू फुलवारी है। ओ माँ बच्चों की जान होती है, माँ बच्चों की जान होती है, वो होते हैं किस्मत वाले जिनकी माँ होती है। उसके हंसने पे मेरे होने पे तू बलिहारी है। ओ माँ, ओ माँ, ओ तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है। ओ देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम नेहमी तुम्ही श्लोक म्हणत असता। या श्लोकामध्ये 4 मुद्दे आहेत। वसुदेव सुतम देवम, बापाचा उल्लेख आहे। कंस चाणूर मर्दनम, सामर्थ्याचा उल्लेख आहे। देवकी परमानंदम, देवकीला आनंद देणारा कृष्ण असा उल्लेख आहे। कृष्णाने काय दिलं? आईला आनंद दिला। कृष्णम वंदे जगद्गुरुम, इथं त्याचं गुरुत्व आहे, इथं त्याची ज्ञानाची उंची सांगितलेलं आहे। कृष्णाची उपासना करणारे जे आहेत त्यांनी आईची उपासना नाही केली, आईला जर प्रेम नाही दिलं तर त्यांना कृष्ण मंदिर वर्जी आहे, त्यांनी कृष्णाच्या मंदिरात जाऊ नये। गेली हिरकणी नाव तिचं, गेली ती पाळण्याजवळ गेली, बाळाला घेतलं, आपल्या स्तनाला लावलं, डोळ्याला पाणी आलं होतं, सगळं मिळालं तिला, सगळं सगळं मिळालं। उतरली, कारण काय? वात्सल्य। परमेश्वर अवतरतो कारण काय? तर कृपा। त्याला जीवाची कीव येते म्हणून तो अवतरत असतो। बाप जेव्हा मंदिरात घंटा वाजायला जातो ना, छोटासा मुलगा असतो गुडघे इतका, बापाने घंटा वाजवलं की तो म्हणतो पप्पा पप्पा पप्पा। बाप त्याला उचलतो। उचलण्यासाठी काय व्हावं लागतं बापाला? त्याच्यापेक्षा लहान व्हावं लागतं त्याच्या बगलेत हात घालण्यासाठी। ताठ मानेने जगणारा क्लास 1 अधिकारी, एखादा मोठा माणूस का वागतो? वात्सल्य, मुलाबद्दलचं प्रेम। इतर ठिकाणी नाही वागत, तो ताठ मानेने जगत असतो, वागतो आणि त्याला वर नेतो। वाकला याला अवतार म्हणायचं, आणि वर नेलं त्याने घंटा वाजवला, वर नेण्याला उद्धार म्हणायचं। सोपं आहे, अगदी सोपं आहे। अवतार खाली येतो, उद्धार आपल्याला वर नेतो, याचं नाव आहे अवतार। भगवंतानी आश्वासन दिलेले की मी तुमच्या घरी अवतरतो। आपला आणि परमेश्वराचं जीवन वेगळं आहे। आपण अपूर्ण आहोत, परमेश्वर पूर्ण आहे। आपण कर्माचे अधीन आहोत, आपण घसरतो। घसरायचं कसं आपल्याला ठरवता येत नाही। मोटरसायकलून पडलास, इकडे दुखत होतं ना तिकडेच पडलो, अरे मग या बाजूने पडायचं असतं ना, पडणं तुमच्या हातात नसतं, उतरणं तुमच्या हातामध्ये असतं।
अवतरण त्याच्या हातामध्ये असतं. कर्म रेट्यानं आपण चालत असतो. आपलं जीवन कर्माच्या रेट्यानं चालतं. जसं कर्म आहे अशा तऱ्हेचा आपल्याला जन्म मिळतो, अशा तऱ्हेने आपल्याला सुख दुःख मिळत असतात. आपण कर्माच्या अधीन आहोत. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन आहोत आपण जे ठरवलं ते का होत नाही. आपण ठरवतो ना, मोठा मुलगा कलेक्टर होईल, लहान मुलगा आमदार करू, त्यानंतरचा डॉक्टर होईल, त्यानंतर जो वकील करू, बस मग काय मजाच मजा. मग काय बंगला, मग काय बंगई, मग काय गादी वगैरे, टीव्ही, सगळं. आणि वृद्धाश्रमात गेल्यानंतर लक्षात येतं आणि डोळ्यामध्ये पाणी येतं, आपण ठरवलं वेगळंच होतं. आता कोणी विचारत नाही आपल्याला, कोणी विचारत नाही. मी सांगत असतो, एक पांढरपेशा वर्गातला श्रीमंत माणूस गल्लीतून निघाला, एका घरी गेला, बळस दार वाजवलं. सुनबाई बाहेर आली. कोण आहात तुम्ही? अरे मला ओळखला नाही, तुझा नवरा, त्याला अंग खांद्यावर खेळवलं. मी मामा कधी लग्नामध्ये तर अंतरपटाच्या मागे उभं राहताना दिसलं नाही. मामा कशी तुम्ही? कुठे आहे तो लब्बाड? कॉलेजला गेले, प्राध्यापक आहे, ते येतील. बर खूप दाट परिचय असल्यासारखा बसला. चहा कर ग चांगला, पत्ती टाक घन्न, साखर टाक घन्न, मस्त चहा कर. तिनं विचार केली का दाट बोलतायत, बरं दिसायला चांगले कपडे गिपडे सगळे. तिनं चहा केला. आणि ते नाही का तुमच्याकडे ते असं ते गोल गोल असतं, ते टीव्ही पाहतात, त्याच्यामध्ये ते कॅसेट काय म्हणतात ते आहे का? लाव ना, पाहू दे मला एखादा सिनेमा. इतका दाट बोलणारा. तक्क्या बळच घेतला, पाठील लावला, तक्क्या लावला, लोड दोन्ही बाजूने लावले. हा कस काय चालला आणखी? तो लबाड काही सुधारला का नाही? आणखी मस्ती करायचा, खूप मस्ती. बाई विचार करते, कधी दिसत तर नाही इतकं दाट कसं असतील बाई. काय सांगू आपल्याला, मामा तर खूप असतात, चुलत मामा असतात, माऊस मामा असतात. शिरा करणा साजूक तुपाचा येतो. तो येईपर्यंत चहा घेतो, शिरा घेतो. तो आला मग गप्पा मारतो त्याची. सिनेमा पाहिला, घड्याळ पाहिलं, टाइम झाला. सुनबाई म्हटलं होते ते 5 वाजता येणार, 4:30 वाजले. उठला. येतो बेटा, मी येतो. मामा काय झालं? आता येतील ना ते? नाही बेटा, मी मामा नाही ग, खोटं बोललो. तुझी चहा घेतली, शिरा खाल्ला, 500 रुपये ठेवतो मी इथे. मी श्रीमंत आहे बेटा, माझा बंगला आहे, 4 मुलं घरामध्ये आहे, 4 सुना आहेत. बोलू देत नाही ग कोणी मला. मध्ये बोलायचं नाही म्हणतात. भुकेला आहे मी, उपाशी आहे. कुठतरी हक्कानं बोलावं असं वाटलं म्हणून आलो बेटा. येतो मी, क्षमा कर. गेटच्या बाहेर पडताना पाहिलं सुनबाईने. श्रीमंत माणसाचं दैन्य बघितलं. तिला राहवलं आणि तिला किंवा आली. आवाज दिला, मामा. माग वळून पाडलं, हात हलवला. येतो बेटा. असे त्याने इथं आपल्या शेजारी कोणी गंज संपत्ती कमवली असं तर नाही ना. कर्माच्या रेट्यानं जीवन चालतं, त्याला चरित्र म्हणतात. स्वेच्छेनं जीवन चालतं, कर्माचा रेटा नसतो, त्याला लीळा म्हणतात. लीळेमध्ये स्वातंत्र्य असतं, चरित्रामध्ये पारतंत्र्य असतं. चित्राची आपल्याला आवड आहे, रेखाचित्र काढतो, रंग भरतो, आपल्याला आवड आहे. पण चित्रापेक्षा चारित्र्य महत्वाचं आहे. ते चारित्र्य असतं लीलाधराच्या जीवनामध्ये. लीलाधराच्या जीवनामध्ये ते चारित्र्य असतं. अवतरणार आहे तो. ऋषी मुनींना कळलं तो अवतरणार आहे.
येणार आहे भगवंत, येणार आहे. कसं आहे, कर्तुम अकर्तुम सर्व कर्तुम समर्थ स परमेश्वर. कर्तृत्व आपल्या हातामध्ये नाही आहे. गुणापेक्षा भंग होतात, आपल्याला पराभूत होतो आपण, क्षणाला पराभूत होतो. महाभारताच्या युद्धासारखं युद्ध आहे आपल्या जीवनामध्ये. प्रत्येक पावलावर युद्ध आहे. दाराच्या बाहेर पडा, शत्रू तयार आहेत. गोड गोड बोलणारे शत्रू तयार आहेत, फसवणारे मित्र तयार आहेत, धोका देणारे सोयरे तयार आहेत. आनंद जीवनातला संपत चालला. तो आईचा चेहरा आज आहे, उद्या नाही. कुठला तरी कवीने सिने संगीतातलंच आहे ते. ओ माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी. भगवान श्री चक्रधर स्वामींनी आई महोत्सव साजरा केला वेरूळला. मराठीतली पहिली घटना आहे, लक्षात ठेवा. ही आई महोत्सव साजरा केला. यादव कुळामध्ये एक, यादवांच्या कुळामध्ये एक लग्न निश्चित झालेलं आहे. मथुरेचा राजा कंस, त्याची बहीण आहे देवकी, तिचं लग्न निश्चित झालं. रथ सजवला, घोडे सजवले, आजूबाजूला गर्दी आहे. राजाच्या बहिणीचं लग्न आहे. राजाला आनंद वाटला. वाद्य वाजत होतं, लोक नाचत होते. रथावर दुसरा बसला होता. कंसाचा आनंद वाढला. नाही, माझ्या बहिणीचं लग्न आहे, मी बसणार. तो रथावर बसला, स्वतः रथ चालवायला लागला. बाया म्हणतात, बाई किती भाग्याची गदी हो की भाऊ स्वतः रथावर बसला. बघ ना त्याचा चेहरा किती चांगला आहे. नवरा नवरी लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे, नाही का. रथ सुरू झाला. थोड्याशा अंतरावर रथ गेला. आकाशवाणी झाली, कंसा इतका उत्साह तुझ्यामध्ये, एवढा आनंद तुला होतोय बहिणीच्या लग्नामध्ये. तुझ्या बहिणीला होणारा जो 8वा मुलगा आहे ना, तो तुला मारणार आहे, तुझा घात करणार आहे. शब्द ऐकल्याबरोबर पूर्ण वातावरण बदललं. प्राणाशी गाठ आहे, जिला मी जीव लावतोय, जिची वरात काढलेली आहे, तिचा मुलगा मला मारणार. खाली उतरला, तिच्या वेणीला पकडला, खाली ओढला, तलवार काढली, तिला मारणार. वसुदेवाने हात पकडला. काय करतोस असं? अब्रू तुझी जाईल. स्त्रीच्या अंगावर हात टाकला म्हणून लोक तुला नाव ठेवतील. आठवणा जे होतील ते तुला देतो ना मी. बंद करून टाकलं कंसाला. बंदायला वसुदेव देवकीला नजर कैदीमध्ये ठेवलं, कारागृहात नाही, नजर कैदीमध्ये ठेवलं. त्यालाच कारागृह असं म्हटलेलं आहे. दोघेही मोकळे होते. नजर कैदीमध्ये दोघांना ठेवलं. वाट पाहत होता भाऊ, वाट पाहतो ना बहिणीला मुलगा होईल म्हणून. मुलगी का होईल म्हणून ना. तयारी असते त्या बाळाला अमुक द्यायचं तमुक द्यायचं. इथंही काहीतरी होणार, पण भावाची तयारी ती नाहीये. जे होईल त्याला मारायचं आहे, ते माझे शत्रू आहेत, मारायचं आहे त्यांना. जो होणार तो काळा की गोरा माहिती नाहीये. त्याला मारण्यासाठी पहिलवान तयार आहे. हातामध्ये शस्त्र आहे, नंग्या तलवारी हातामध्ये आहे, पहारा कडक केलेला आहे. 9 महिने होऊन गेले. झालं बाळ,
कंस आला, वसुदेवाने ताब्यात तिच्या हातातून घेतलं, वसुदेवाने देव कंसाच्या ताब्यात दिलं. बघितलं काय त्याचे छान डोळे, काय त्याचा चेहरा किती निरागस आहे. बाळाच्या चेहऱ्यावर बैठलं तर गटबाजीने गटतट काहीच नाहीये. राग द्वेष कुठलेच विकार त्याच्या ठिकाणी नसतात. म्हटलं नाही, मी नाही मारणार. किती छान बाळ आहे. कंस घरी गेला, नारद आले, नारदाची भेट झाली. नारद एवढंच म्हणाले की 700ला येत रे ते वसुदेव आणि देवकी. सगळे अवतार येऊ शकतात ना त्याच्या घरी, परमेश्वराचे सगळे अवतार होऊ शकतात. नारदाची भावना आहे ती चुगलीची भावना नाहीये. नारदाला बदनाम केलेला आपण चुगलखोर म्हणून. नारद किती हेच आपल्याला माहित नाही. 7 नारद एकूण सगळे, त्यातला असेल एखादा चुगलखोर. भक्तिसूत्र लिहिणारा आणि कीर्तन करणारा नारद चुगलखोर नाहीये. व्यासांना मार्गदर्शन करणारा भागवतले आला नारद हा जो आहे नारद, तो चुगलखोर नाहीये. त्याने भक्तिसूत्र लिहिलेले आहेत, अप्रतिम भक्तिसूत्र आहेत. आणि भारताचे आद्य कीर्तनकार आहे नारद, ते चुगलखोर नाही आहेत. कुणालाही आपण बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिला, एकनाथांना त्रास दिला, तुकाराम महाराजांना त्रास दिला, ब्राह्मणांनी त्रास दिला. आपण बदनामी करतोय त्याची उगीच. ब्राह्मण वाईट आहेत. ब्रिटिश भारतामध्ये आले त्यावेळेस तुमची संस्कृती वाचवली कोणी? वाचवली वैदिक संस्कृती कोणी वाचवली? टक्केवारीने ते कमी आहेत, पण ते चिटकून राहिले. त्यांनी आपले ग्रंथ सांभाळले, आपली परंपरा सांभाळली त्यांनी. ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिला, ते नव्हते का ब्राह्मण? ज्ञानेश्वर महाराज त्यांनी त्रास सहन केला. ती एक प्रवृत्ती आहे, जात नाहीये. एकनाथ महाराजांना त्रास दिला, त्रास देणारे ब्राह्मण होते असं तुमचं म्हणणं आहे ना? एकनाथ महाराज ब्राह्मण नव्हते का? जात कुठलेच त्रास देत नाही. शिवाजी महाराजांना आम्ही असंच केलं, मुस्लिमांच्या विरोधात केलं. शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विरोधात होते. 500 पठाण त्यांच्याकडे होते ना. आरमार प्रमुख मुसलमान होता, वकील मुसलमान होता, आणि वागणं आणून देणारा मुसलमान होता. नारदाला असंच बदनाम केलं. आपला सगळेच अवतार येणार, नंबर उलटा सुलटा होऊ शकतो. 8वा पहिल्यांदाच आला तर परत आला कारागृहामध्ये. त्या बाळाला घेतलं, पायाला पकडलं आणि मारलं त्याला. चिंध्या झाल्या त्या लेकराच्या. यशोदेला धस्स झालं, काळीस फटलं तिचं. दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. काय त्या आईचं हृदय काय म्हणत असेल? हैवानासारखा कौश येत होता. भगवंताला प्रार्थना करत होती यशोदा, बोलवत होती. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया. वेळ का सखया वेळ का सखया लावियला, निधनात तू संभाळ्या पुढे, संभाळ्या पुढे. नको पाहू केले पाप पुणे, नको पाहू केले पाप पुणे. दीनानाथ
सातवा झाला गर्भ जिराला, तो रोहिणीच्या पोटामध्ये गेला बलराम. आठवा जन्माला येण्याच्या अगोदर देवकीचं भय निघून गेलं. भोगे रोग भयम, सुखे भय, क्षय भयम, वित्ते शुराज्ञे भयम, वादे वाद भयम, तपेंद्रिय भयम, रूपे भयम योषिता, हर्षे शोक भयम, रणे रिपु भयम, काया कृतांतात भयम, इत्य सर्व निरर्थकम क्षितितलम कृष्णम पदम निर्भयम. कृष्ण गर्भामध्ये आला, तिचे अंग कांती बदलून गेली, पूर्ण चमकायला लागली. तिला डोळे होता येत ना. महासाहेबांना जे डोळे व्हायचे ना, जिजामातांना डोळे व्हायचे ना, घोड्यावर बसावं वाटायचं, फिरावं वाटायचं, हातामध्ये तलवार घ्यावी वाटायची, शत्रूंचा वध करावा वाटायचा. आतलं बोलता येते, आतलं आतलं बोलता. काही बायांना डोळे होता तर राखच खावं वाटते, कोण एकूणच टूक मध्ये मातीच खातात, काही कोण एकूणच टूक मध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांची चाहूल मासाहेबांच्या शरीरावर आलेली आहे, मनामध्ये व्याप्त झालेली आहे. आत कोण आलेला आहे? तेज पुंज चेहरा झाला देवकीचा. तेजपुंज चेहरा झाला. अगम्य लीला तुझी गोपाळ. पटकन मध्ये यायचं, तुमची हो नंदलाला, हे काय वर्णू पामर, जिथे शेष तो हे श्रमला, कैसी अगम्य लीला. तुमची हो नंदलाला, हे काय वर्णू पामर, जिथे शेष तो हे श्रमला, तुमची हो नंदलाला, मी काय वर्णू पामर, जिथे शेष तोही श्रमला, कैसी अगम्य लीला. स्वच्छंद जो विहारे, का बाळ जाणे भावे, त्या बंदी शाळे माझी, जन्मास काय यावे. वसुदेव देवकीच्या, जीवनी वसंत फुलला, मी काय वर्णू पावळ, जिथे शेष तोही श्रमला, कैसी अगम्य लीला. तुमची हो नंदलाला, मी काय वर्णू पावळ, जिथे शेष
अगम्य लीळा प्रभूची अतर्क्य अनिर्वचनीय आहे तो. जन्म कर्माचे मे दिव्य मेयोम यो व्यक्ती तत्वत. माझा जन्म आणि माझं कर्म कोणाला कळत नाही म्हटला. तेच ते दिसायला लागले, ती प्रसन्नता ते दिसायला लागली, ती निर्भयता चेहऱ्यावर तर दिसायला लागली. अचानक भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले, चतुर्भुज धारण करणारे. आता जे भागवत आहे याने सुद्धा ते मानलेलं की 4 प्रकारच्या चतुर्भुज होते. ते देवकीनं बघितलं, देवकीला खूप खूप आनंद झाला. नाही असा नाही, देवालाच आनंद वाटला, पण असं नको येऊ, मजा नाही त्याच्यामध्ये. छोटासा होऊन येणार आहे. तुझे बोबडे बोल ऐकायचे आम्हाला. रांगत चालणार रे, पृथ्वीला स्पर्श कर. कंसाचा जाच आला, मथुरेचे सैनिकही कंटाळले होते. त्या शिपायांनी 6 मुलं मारलेली बघितली होती. अरे कितीही क्रूर माणूस असला तरी त्याला वाईट वाटतं, कितीही क्रूर असू द्या. कंसाची लढाई, कंसाचा हल्ला संस्कृतीवरचा हल्ला होता, मातृसंस्थेवरचा हल्ला होता, पितृसंस्थेवरचा हल्ला होता. कंसाने बापाला बंदिस्त करून टाकलं होतं, उग्रसेनेला बंदिस्त केलं होतं. आईचं ऐकलं, त्या बाळाने 2 हाताने छोट स्वरूप धारण केलं, टाळू फोडला. रडणारे बाबा, मुलं रडतात ना, तू मुलगा होऊन आलास ना, माणसाचं वेश घेऊन आलास ना. टाळू फोडला. कसं करायचं? हा 8वा आहे. बेदरल्यासारखा वसुदेव बघायला लागला. एक टोपलं घेतलं, धो पाऊस पडतोय, किर्र अंधार आहे. अंधारात जन्म झाला कृष्णाचा, तुमचाही अंधारातच जन्म होतो. आई वडिलांच्या पोटामध्ये अंधार असतो. अमावस्याची रात्र, बाळाला उचलला, चमत्कार होऊन हात काढतोय, त्यात बेड्या तुटलेल्या नाहीये. त्या शिपायांनी ते तोडलेलं आहे, दार उघडून दिलेलं आहे. माणसंच आहेत ना ती शिपाई, कंसाची असली तरी माणसं आहेत ना. त्यांनाही मूलबाळ आहे, पण मजबुरी आहे. टोपलीमध्ये बाळ घेतलं, वसुदेव निघाला. धो पाऊस पडतोय, धो पाऊस पडतोय. यमुनेमध्ये पाऊल ठेवलं, यमुना दुथड्या भरून वाहते. दमदारपणे एक पाऊल पुढे टाकतोय, दिसत काही नाहीये. घोट्या इतकं, गुडघ्या इतकं, कमरे इतकं पाणी आलं. तिन्ही बाजूनी संकट आहे, खालची वाळू सरकत राहते. बाप आहे, सरकू दे वाळू. बापाच्या डोक्यावर आपला पुत्र आहे, मुलगा आहे. बाप हिम्मत हरत नाही. दमदार पाय रुवत प्रवास करतोय. यमुनेचं पाणी ढकलत आहे, यमुनेचं पाणी ढकलतात, त्याला तोंड देत एक पाऊल पुढे चालतोय. वाळू खालून सरकते, पाणी ढकलतंय, वरून आभाळ कोसळतंय, पाऊस कोसळतोय. बाप म्हणतो, लेकरा घाबरू नकोस, मी आहे ना, मी आहे. आजही तो बाप तसाच म्हणतो, लेकरा घाबरू नकोस. तालुक्याला जा, जिल्ह्याला जा,
खोली भाड्याने घ्या, मी पैसे देतो, मी आहे ना. जन्म झाले की थोड्या दिवसात बाप खाद्यावर घेतो, गावभर फिरवतो. माझा आहे, माझा मुलगा आहे, मोठं करायचंय. आत्ताच मोठा आहे, माझ्यापेक्षा उंच आहे, 1-1.5 फुटानं माझ्यापेक्षा उंच आहे. शिकवणार त्याला मी, पोटाला चिमट्या घेईन, रोजा राजा करेन, मी त्याला शिकवणार. तोच बाप तिथं आहे. वसुदेव यमुनेच्या मध्यभागी आला. प्रश्न वाढत चालले, आपण खरंच जाऊ का? त्या बाळाने खाली पाय सोडला आणि त्याला स्पर्श केला यमुना मैयाला. कालियाच्या डोहामध्ये एक साप आहे. बाळ मनात म्हणता असू दे, याच पायाने मी त्याला चेंदेन, याच पायाने तिच्यावर नाचेल, त्याला पळवून लावीन. नंद बाबाच्या घरी गेला. यशोदेव नंद, वसुदेव नंद बाबाच्या घरी. योगायोगाचा नंद बाबाला मुलगी झालेली होती. त्या जागेवर या बाळाला ठेवलं, त्या मुलीला घेतलं, परत आला. मुलगी झाली म्हणून सगळीकडे सांगितलं. पहिला जन्म आहे तो कारागृहातला, दुसरा जन्म आहे तो नंद बाबाच्या घरचा जन्म. यशोदेला किती आनंद झाला. फणी शेषवरती धरिता नंद के घर आनंद भयो. जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो. जय कन्हैया लाल की, हत्ती घोड़ा पाल की. जय कन्हैया लाल की, हत्ती घोड़ा पाल की. जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो. जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो. जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो. जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो. जय कन्हैया लाल की, नंद के आनंद. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवान कृष्णाचा जन्म झाला. खरं तिथं पात्र करतात लोक, मी काही करत नाही. छोटस बाळ आणायचं, ते दाखवायचं, वसुदेव देवकी दाखवायचं. मी लग्नाचं काही चित्र उभं करत नाही. माझ्यात आणखी एक दोष आहे, मी लोकांना नाचवत नाही. एखादं गाणं तयार करून तो उत्साह निर्माण करत नाही. जे आहे ते साधं आहे. एकदा भगवान कृष्ण महाराजांची वंशावळी तुम्हाला मी सांगतोय. चंद्रवंश आहे. पहिला पुरुष बुध आहे, नंतर पुरीरव आहे, नंतर आयव आहे, कुष्टी, नहुष, ययती, यदो, सरित, शशिवृंद, जंबुक, केधो, कमळी, कमळबाहो, नाभी, ऋषभ, भरत, दुष्यंत, दुदुंभी, शीत, विदर्भ, सूर, सुरसेन, वासुदेव, राम व कृष्ण म्हणजे बलिराम आणि कृष्ण. कलियुगामध्ये श्रीकृष्णाचा मुलगा मदन आणि रुद्ध, वज्र, दीप्तमान, सूर्यभान, अवकर्ण, कुंभाकन, देवबाहो, चित्रबर्वा, चैत्रपाळ, खंडेराय, नंतर देवगिरीचा राजा महादेव राजा. इथपर्यंत ही परंपरा आली. श्रीरामाचा वंश आहे तो सूर्यवंश आहे. भगवान श्रीकृष्णाचा वंश आहे तो चंद्रवंश आहे. अशी ही परंपरा देवगिरीच्या राजापर्यंत. तिकडे लालू प्रसाद यादव ते सुद्धा सांगतात आम्ही सुद्धा यादवच आहोत. आम्ही ती परंपरा आहे. इकडे यादवचे जाधव झालेले आहेत. शिवाजी महाराज हे जाधव होते, जाधव झालेले आहेत. मुळामध्ये ते सगळे यादव आहे. लग्न झालेलं आहे.
भगवान कृष्णाचं सौंदर्य अशा प्रकारचं आहे, बाल सौंदर्य. महादेव कृष्णाला पाहण्यासाठी आले, गर्गमुनी आले, यशोदेला भविष्य सांगितलं. कळलं ना कंसाला कळलं नाही आणखी, परंतु कंसाने असं फरमान काढलं, आज काल किंवा 8 दिवसातली जी मुलं असती सगळी मारून टाका, त्यात तो मरेल, त्यात तो मरून जाईल, असं फरमान काढलं. भगवान कृष्णाच्या सौंदर्याचं वर्णन अद्भुत अशा प्रकारचं वर्णन आहे. सगळेच गुण त्याच्यामध्ये आहेत. तुम्हाला सांगू देत, 3 व्यक्ती सुंदर असल्याचं भगवान श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे. त्रेती सीता बर्वी, त्रेतायुगामध्ये सीता सुंदर होती. द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि कलियुगी हे एका युगामध्ये निवड जर केली तर त्रेतायुगामध्ये सीतेसारखं सौंदर्य कोणाकडे नव्हतं. स्वामींनी असं म्हटलं की सीता रूपानेच नाहीये, स्वभावाने सुंदर होती, आचरणाने सुंदर होती, विचाराने सुंदर होती, उच्चाराने सुंदर होती. तिचं बसणं उठणं, तिची सोच विचार, सगळ्याच गोष्टीमध्ये सौंदर्य असतं. फक्त शरीरावरचं सौंदर्य म्हणजे सौंदर्य नाही, मनाचं सौंदर्य, संवाद कौशल्य हे सगळं सौंदर्य. एका घरी गेलो मी, श्रीमंत घर होतं, प्रभाकरला भेटायचं होतं, मला प्रभाकर नाव होतं, माझ्या परिचयाचा, माझ्या वयाचा होता. गेलो मी, घरी गेलोच नव्हतो, पहिल्यांदाच गेली. एक सुंदर बाई दिसली मला दरवाज्यामध्ये, अप्रतिम, जे सुंदर म्हणतात ना ती. ओठ लाल आहे, गुलाबाच्या आणि गुलाबाच्या पकडीसारखे, सफरचंदासारखे गाल आहेत, हरणासारखे डोळे आहेत, काळेभोर केस आहे, सगळं नाकेली, सगळं 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 सुंदर, चाप्याच्या कळीसारखं नाक आहे. तुम्ही ज्याला सौंदर्य म्हणताना ते त्या ठिकाणी मला दिसलं. बाई तर सुंदर होती, हातामध्ये मोबाईल होता. म्हटलं बाई हुशार असावी, शिकलेली असावी. मी म्हटलं कुठं गेलेत? म्हटलं कोण? तुमचे मालक. परभाकर वय, परभाकर कुंकड गेला कुणास ठाऊक. कातड सुंदर आहे, तिची भाषा सुंदर नाही आहे, तिची वाणी सुंदर नाही आहे. प्रतिभाला घेऊन गेले म्हणे ते, प्रतिभाला, आणि कुंकड गेले माहित नाही मला. प्रतिभा म्हणता येत नाही प्रतिभाला. मुली सुंदर दिसतात हो, पण वागण्यात सौंदर्य नसेल तर. एका नवऱ्याने बायकोला सांगितलं, ओरडत जाऊ नको, मोठा आवाज काढते. मी तुला सांगणार नाही चहा, तू दुप्पट आवाज काढते. पाहुणे आले की मी बूट करजेन बर का. असे 2 आले की 3 आले की 3 बोट. 4 पाहुणे आले आणि 4 बोटे केले. हे असं काय करता म्हणे, तोंडाने सांगता येत नाही का तुम्हाला? पाहुण्याने तो आवाज ऐकला. सुंदर तर होती, पण तिचं बोलणं कुठे सुंदर होतं. सीतेचं सौंदर्य. केवढा न्याय दिला स्वामींनी सीतेला. रामाला न्याय दिला, राम शुद्ध सत्वाचा अवतार. लक्ष्मणाला न्याय दिला, लक्ष्मणाला न्याय दिला. भक्ती जैसी रामाची लक्ष्मणे केली. स्वामींच्या विस्तारित हृदयाचा विचार करणं गरजेचं आहे. किती लोकांचं कौतुक केलेलं आहे स्वामींनी. ज्या प्रमाणात करायला पाहिजे त्या प्रमाणात कौतुक केलेलं आहे स्वामींनी. कसलं कुटुंब हो रामाचं. राम वनाला गेले, काही कारण नसताना. रामाला शिक्षा आहे, ती वनवास आहे. लक्ष्मण सोबत गेला. भरताला गादीवर बसलो, गादीवर नाही बसला, रामाच्या पादुका आणल्या आणि गादीवर ठेवल्या. किती भावाचं प्रेम आहे. सगळे भाऊ अलिप्त आहेत. त्याने वनामध्ये मित्र तयार केलेले आहेत. राज्य ताब्यात घेतलं, त्यांना देऊन टाकलेलं आहे. अरे ग्रामपंचायतच्या खुर्चीचं टंगड आम्हाला भेटलं तर ते सोडायची आमची इच्छा होत नाही. आणा ना ते, कुठून आणा ना ती वृत्ती आणा ना. मिळते का कुठल्या कंपनीमध्ये? मगाशी भरतदादाचं माझं बोलणं चाललं होतं. आठवणी निघालेला लहानपणच्या. वेशीमधून बाया येत असल्या, माणसं बसले असते, वयोवृद्ध माणसं, त्या चपला काढायच्या. केवढा आदर होता माणसामध्ये.
चपला काढायच्या. आताही चपला काढतात, आता मारण्यासाठी काढतात. त्यावेळेस सन्मान ठेवण्यासाठी चपला काढायच्या. म्हणून मी म्हणालो की जे निसर्गावर प्रेम त्या काळामध्ये माणसाचं होतं. केवढा मोठा माणूस होता. माणसाचं वजन असायचं. पोलीस स्टेशनला जाऊन नाही तो, ते आमचे म्हातारे कमी शिकलेले होते पण इथंच मिटवायचे. इथं मिटवायची बुद्धी आणा कुठून आणता येते. कितनी ममता है नदियों में माता कह के बुलाते गंगेला यमुनेला आई म्हणणारा आमचा माणूस होता. कितना आदर है इंसानों में पत्थर भी पूजे जाते हैं असा आमचा माणूस होता. जनावरांशी संवाद साधणारा होता. वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचे रे वृक्षवल्ली आम्हा सोये रे वृक्षवल्ली आम्हा सोये रे पक्षिनी झाडासोबतचा संबंध जोडणं. तुकोबांचं घरातलं राहणं तरी किती चांगलं होतं माहिती आहे तुम्हाला. पहिली पत्नी मेली, तिचं बाळही मेलं. दुसरी केली, पुण्याची होती, शाहूकाराची होती. शाहूकाराची का केली? शाहूकार होते, त्यांना गरीब म्हणू नका. महाजन की म्हणजे वतनदार होते, ते वतन त्यांच्याकडे होतं. दुकान होतं, शेती होती. दुसरी केली, थोडी तापड होती. घरगुती भांडण असतं तसं ते होतं. दुष्काळ पडला, दिवाळा निघालं, त्यावेळेची अवस्था. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी पटकन म्हणा. तुम्हाला म्हणतो तुकोबाची कांता सांगे तुकोबाची कांता सांगे लोकापाशी जातो पंढरीची माझा वेडा. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी जातो पंढरीची माझा वेडा. इथं पाठभेद आहे. कोणी माझा स्वामी असं म्हणतात, पण ती स्वामी म्हटली नसेल, मी खात्रीनं सांगतो. तिचं म्हणणे आहे वेड्याने त्या वया, कर्जाच्या वया पाण्यात बुडवल्या, नुकसान केलं. याने दुकानाचे दिवाळ काढला, नुकसान केलं. माझ्या लेकराच्या अंगावर कपडे नाही, नुकसान केलं. याचा अभंग गाथा रामेश्वर भट्टाने पाण्यामध्ये बुडवला. सगळ्यांना वेडाही वेड्याला कळता येत नाही. यांनी ऊस चालला, रस्त्यातच लोकांनी घेतला. ती स्वामी कशाला म्हणेल? तुकोबाची कांता सांगे लोकापाशी पंढरीशी जातो माझा वेडा. फुटकाच वेणू तुटक्याच ताऱ्या. शांत मनानं अभंग तुकोबानेच लिहिला. शांत मनानं तुकोबा म्हणाले, तुका म्हणे कांते तैसे न बोलावे. आपण म्हटलं असं बदनामी करते माझी, ठेवून दिलंस ती एक मुस्कडीत. तुकोबाची सहनशीलता कशी आहे. तुका म्हणे कांते तैसे न बोलावे, चरण धरावे विठोबाचे. भांडण नव्हतं त्यांचं, ते घरी थांबतच कुठे होते हो. ते भंडारा डोंगरावर जायचे, तिथे अभंग लिहायचे. ते घरी थांबायचे. या मडक्यात हात घाल, त्या मडक्यात हात घाल, खारुड्या कुठे, कुरड्या कुठे, असं थोडंच होत. अलिप्त जीवन होत.
आणि ते म्हणतात कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझी पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी मात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. अभंग होऊ गेलेले पहिल्या दिवशी अभंग झालेले हवे. तर हे जे जीवन आहे, जीवनामध्ये सौंदर्य आहे आणि हे सौंदर्य देण्याचं काम भगवान कृष्णाने केलेलं आहे. भागवतामध्ये याचं जे वर्णन आहे ते अद्भुत वर्णन आहे. म्हणून तुम्हाला आज भागवत शब्दाची व्याख्या सांगितलेली आहे. भागवतामधला कृष्ण आज जन्माला आलेला आहे. तो रांगायला लागला, पाळण्यामध्ये आहे, शत्रू येत राहिले. पाळण्यातल्या कोवळ्या लाथ्यांनी त्यांनी शत्रू मारले, पूतना मारली, महाबड पळवला, तृणावर्त, बकासूर, अगासूर, शकटासूर हे सगळे कृष्णाने मारले. कृष्ण खोड्या वाढल्या त्याच्या घरातल्या, खूप खोड्या वाढल्या गावातल्या. गोपिकांचं वर्णन बरंच आलेलं आहे. दाढी विणीची गाठ आहे, खूप गमती जमती त्याच्यामध्ये. नाथांनी खूप सुंदर गवळणी लिहिलेले आहेत. यशोदा म्हणते, कन्हैया तू आता बस, गावात नको थांबू. त्याला काठी घोंगडी आणून दिली. गेला कृष्ण, जंगलामध्ये गेला, खेळत होता. अभंगात वर्णन आहे, हुतू तू हमामा. हमा म्हणजे काय? हमामा कशाला म्हणतात? धिंगाणा. धिंगाणा म्हणजे हमामा. हुतू तू कळलं तुम्हाला? बाल जीवनामध्ये खेळकरपणा असावा, आनंद असावा, मस्ती असावी, शरीर बलवान करावं. चेंडूफळीचा खेळ आरंभलेला आहे. चेंडूफळी म्हणजे आजचं क्रिकेट. दुपार युगामध्ये 5000 वर्षापूर्वी क्रिकेटचा, इंग्लंड काही म्हणू द्या, त्यांना काही बोंबलू द्या, आमच्या इकडं 5000 वर्षापूर्वी तो चेंडू होता, ती फळी होत्या. खेळायचे, चेंडू आले की टपोरे द्यायचे, कोणीकडे द्यायचा, कोणीकडे जायचा. कृष्णाने ठरवलं होतं की टप्पुरा कुठं टाकायचा, कुठंच पाठवायचं. लीळा म्हणजे त्यांनी जे ठरवलं ते होतं, ते लीळा. आणि चरित्र म्हणजे आपल्याला काहीच ठरवता येत नाही, आपण ठरवतो एक होतो दुसरंच. कुत्र्याला दगड मारतो, म्हाताऱ्याला लागतो, आपलं चरित्र असतं. त्याच्या डोक्यात चेंडू नव्हता, तो पाण्याचा डोह होता यमुनेतला. चेंडू तिकडे मारला, चेंडू तिकडे गेला, खळबळत झाली. त्या सर्पाच्या पत्न्या ज्या होत्या त्या वर आल्या आणि तिथून त्या कालियाला काढलं. पाणी प्रदूषित करणारा कालिया तिथून काढला. जीवनच शांत, सुशील आणि आनंदी करण्याचा प्रयत्न गोपालकृष्ण महाराजांनी केलेला आहे. पुढं कथा खूप आहे, कथेचा सागर आहे, इतके दृष्टांत आहे, काय सांगा तुम्हाला. हे भागवत एक वर्षभर लावलं ना तर वेळ कमी पडेल. आम्ही काय करतो की त्यातल्या 7 कथा निवडतो, ते 7 कथा निवडून आम्ही ते रंगवतो, तर रंगवण्याचा प्रयत्न करतो, हसवण्याचा प्रयत्न करतो, रडण्याचा प्रयत्न करतो. एवढंच नाही, खूप कथा आहेत. आपल्याला आणखी 2 दिवसामध्ये जे काही सांगायचं आहे ते आपण या ठिकाणी सांगूया. तुझे सर्व रंगी रूप उदारा, तुझे सर्व रंगी रूप उदारा, कळले सांग कुणाला, खेळ तुझा न्यारा, प्रभू रे खेळ तुझा न्यारा.
स्मरतो एक सारा खेळ तुझा प्रभु रे खेळ तुझा प्रभु रे खेळ तुझा आज भगवंताचा जन्म झालेला आहे सगळीकडे आनंद झालेला आहे असा आनंद ज्यावेळेस प्रकट होतो ना आनंदाची आला नंदाची घरी केशव मुरारी नाम ज्याचे आनंद प्रकटला फुलं फुलतात संगीत चांगलं वाचलं की संगीत चांगलं जर हे केलं ना तर गाई दूध जास्त देतात कृष्णाच्या याच्यामध्ये संगीत होतं मुरली होती छोटासा बांबूचा तुकडा आणि त्याच्याला छिद्र पाडले त्यातून फुंकर मारणारा कृष्ण फुंकर मारत होता एक ब्रह्मनाद प्रकट होत होता आताच्या ते ऑर्केस्ट्रासारखं काही संगीत नव्हतं ते डबडे नव्हते ते क्वारिनेट वगैरे काय काय असतं काहीच नव्हतं पण एक मुग्ध करणारं संगीत होतं आनंदाचा संचार करणारं संगीत होतं राधेचं आणि एकदा बासरीचं भांडण झालं राधा म्हणाली बासरे सवत झालीस माझी अगं मी इतका प्रेम करते कृष्णावर तुझ्यापेक्षा 1000 पट चांगली दिसते गोरी पाण आहे मी नाके डोळं आणि तो वेडा तुळा घेतो आणि ओठाला लावतो जळते मी मला जळशी निर्माण झालेली आहे बासरी म्हटले मी काय केलं गे सांग ना माझ्याकडे काय आहे काहीच नाही तोच घेतो तोंडाला लावतो ओठाला लावतो आणि फुंकर मारतो घे हातात घे बघ मला हातात घेतली तिने राधेने आरपार बघितली काहीच नाही त्याच्यामध्ये पोकळ आहे तुझ्यात तर काहीच नाही म्हणे गाठ दिसते एखादी नाही ज्याच्यात गाठ नसते ना त्याला तू जवळ घेतो 1000 गाठी आपल्या हृदयामध्ये आहेत कशाला जवळ घेईल तो नाही जवळ घेणार सुंदर सुंदर भांडण चित्रपट सृष्टीने निर्माण केलेलं आहे आणि खूप गोड भांडण आहे असंच दोघीचं भांडण आहे राधेचं आणि मीराचं भांडण आहे गोड भांडण आहे एक राधा एक मीरा श्याम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी राधा ने मधुमन में ढूंढा मीरा ने मन पाया राधा जिसे राधा जिसे खो बैठी हो गोविंद मीरा हाथ बिठाया एक राधा जिसे
प्रभु तुम अंतर्यामी, प्रभु तुम अंतर्यामी, प्रभु तुम अंतर्यामी। छोट्याशा बासरीतून जी ध्वनी निर्माण होते ना, अद्भुत असते. आम्ही बरंच शिकलो, पण तो ध्वनी काढताना आम्हाला गाडी एक ठिकाणी बंद पडली आमची. फिटरला बोलवलं, त्यांनी ते बोनट वर केलं आणि एक नळी काढली आणि फुकली, ती फुंकर मारली, गाडी चालू झाली, स्टार्ट केली, चालू झाली. म्हणलं किती पैसे झाले? तुम्ही 50 रुपये. अरे बा 50 रुपये फक्त फुकला तू? तो गुरु निघाला, तुम्ही मी तर कान फुकून पैसे घेता ना, काय फरक आहे तुमच्यात आमच्यात? फुकतो रे बाबा काना, पण बासरीची फुंक नाही सापडली मला. कृष्ण आनंद शोधत नाही, आनंद निर्माण करतो. नाचायला स्टेज लागतं, घुंगरं लागतात, संगीत लागतं. तो सापाच्या विषारी फड्यावर नसतो, तिथं आनंद निर्माण, तिथं आनंद घेत असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद आहे, लक्षात ठेवा. तो निर्माण करता आला पाहिजे, हसता आला पाहिजे. तिथे प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद आहे. अरे कोणी शिवी दिली जरा वेगळी, त्याचा अर्थ शोधा, मजा वाटेल तुम्हाला त्याच्यामध्ये. काय सुंदर शिवी दिली, काय शब्द सुचलेला, किती मस्त शिवी दिली. आनंद सगळीकडे विखुरला. हे श्रीकृष्ण चरित्र आपल्याला सांगत असतं. आजचा विषय आपण या ठिकाणी थांबून घेऊया. उद्याचा आपला विषय वेगळा असेल. आरती कुंज बिहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज बिहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की, कृष्ण मुरारी के, गिरिधर कृष्ण मुरारी के. गले में वैजयंती माला, माला बजावे मुरली मधुर बाला, बाला कानों में कुंडल झलकती मंडल, नंद के नंद बिहारी की जय बोलो कृष्ण मुरारी की, आरती कुंज बिहारी की जय बोलो कृष्ण मुरारी की. कनक समा मोर मुकुट विलसे, विलसे देवता दर्शन को तरसे, तरसे बजावे चंग और मृदंग, वालिनी संग लाज रखो गोप कुमारी की जय बोलो कृष्ण मुरारी की, आरती कुंज बिहारी की जय बोलो कृष्ण मुरारी की. गगन समा कांति झलक काली, काली की मूर्ति चमक रही बिजली, बिजली भवर सम अलक कस्तूरी तिलक, छवि लगी ओ बनवारी की जय बोलो कृष्ण मुरारी की, जय बोलो कृष्ण मुरारी की. जहाँ से प्रकट हुई गीता, गीता की अर्जुन वीर हुआ श्रोता, श्रोता दिखाया विश्वरूप हुआ दिल खुश, मिटाई सब भ्रांति नंदी, कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी की, आरती कुंज बिहारी की जय
भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय।